स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। नमस्कार, मी राहुल आवटे आणि आपण पाहत आहात स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। आज आपण आष्टी शहराचे ग्रामपंचायतमध्ये कशा पद्धतीने ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, विषय डावलतात आणि जे सर्वसामान्याचे जे प्रश्न आहेत ते वारंवार सूचना करून, निवेदनं देऊन, कागदोपत्री व्यवहार करूनही का सुटत नाहीत, आपण त्या जनतेशी संवाद साधणार आहोत। नमस्कार, मी अलीम शेख। आज आष्टी शहरामध्ये ग्रामसभा आयोजित केलेली होती आणि ग्रामसभामध्ये आम्ही काय विषय मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो, परंतु आमच्या यायच्या पहिले ग्रामसभा हे रद्द झाली। त्यांना कशाबद्दल रद्द केली त्याची आपल्याला काही जानकारी नाही आहे, परंतु आम्ही वरजी त्याच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याला सूचना केली की आष्टी आरोग्य केंद्रामध्ये 1-2 दिवसापूर्वी जे ते घटना झाली, त्या ठिकाणी एका 10 वर्षाच्या चिमुकल्याला सर्प चावून जे ते त्याची डेथ झाली। आम्ही त्याला ते विचारलं जबाब की बाबा या आरोग्य केंद्रावरती आपण जाऊन काही पूछताछ, काही इन्क्वायरी केली का की बाबा या ठिकाणी त्याचं काही उपचार वगैरे झालं का। आम्ही त्याला विनंती केली की बाबा हे आरोग्य केंद्रामध्ये जे सर्पाचं जे औषध आहे, त्या कुत्र्याचं औषध असेल काय असेल ते आपल्यापाशी उपलब्ध आहे का, याच्या संदर्भात आम्ही त्याची चर्चा केली आणि त्याला सूचना केली की बाबा याच्यानंतर अशी कोणती घटना झाली नाही पाहिजे, त्याला विनंती केली। आता नेक्स्ट टाईम अशी काही घटना झाली तर हे ग्रामपंचायतच्या समोरून आम्ही एक मोठं आंदोलन करू, या संदर्भात इतकंच सांगतो। तुमचे जे तर धन्यवाद स्वीकारतो, धन्यवाद करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, खूप खूप धन्यवाद तुमचे। तैतूत किंवा काही कारणास्तव थोडेफार विषय घेतले ठराविक जे नेहमी करतात, अनेक वर्षांनी चालू आहे इथं हे प्रकरण। जे ग्रामसभा बाबतीत असं म्हणतात की काय कोरम पूर्ण झालं नाही किंवा लोक येत नाही, तुम्ही जागृत करत नाही लोकांची मूलभूत सुविधा काय आहे, त्यांच्या मांडण्यासाठी काय आहे, कशामुळे येऊ शकतील लोक। आम्ही थोडे जागृत केले तर आमचे जे प्रश्न आहे नेहमी आम्ही वारंवार सूचना, निवेदन देऊन, वरिष्ठ कार्यालयाला निवेदन देऊ, इथं काय आमचे मूलभूत सुविधासाठी 2 एप्रिलमध्ये काय मांडलेले ते प्रश्न मार्ग लागलेले नाही, ठराव घेऊन बी तिची रिसोर्ट भेटलेली नाही। दुसरी गोष्ट 2025-26 मध्ये 4 ग्रामसभा, अनेक मानसिक सभा झाले, त्याच्यामध्ये बी अनेक ठरावासाठी निवेदन सूचना दिलेली आहे, त्याचा बी काही आत्तापर्यंत प्रकरण किंवा त्याचा काही निकाल लागलेला नाही। गेल्या 7 तारखेला असंच करून त्यांनी 9 वाजता ग्रामसभा ठेवली, त्याच्यानंतर अर्धा तास वेळ बघितल्यानंतर ते रद्द केली। त्यांची का मनमानी आहे का, शासनचा नियम का आहे, 9लाच असते का, त्या 9च्या पुढं धकू शकत नाही का, किती वेळ आहे ते बी जाहीर करत नाही, दौंडी देत नाही गावामध्ये, लोकांना माहीत कसं होणार आहे। गावाचे अनेक प्रश्न आहे, अनेकदा आंदोलन केले, अनेकदा त्यांच्याकडे निवेदन दिलेले, पाणी बाबतीत, नाल्या बाबतीत। आष्टीचा काय प्रश्न मार्ग यांचं कसं चालायला जंगलराजसारखं करायला लागले, कारण ग्रामसेवक समजा मी झालेला बॉस, त्याचं मागचं झालेलं समजे हिंडणारे लोक म्हणा, वाईट शब्द नाही बोलायला पाहिजे, बोलण्यामध्ये या लागलं। राहिलेली गोष्ट आजचं जे प्रकरण झालेलं आहे हे कायदेशीर काळीमा पाटण्यासारखं असतं, माझे माहिती आणि माझे वैयक्तिक शब्दामुळे। राहिलेली गोष्ट आज जे विषय झालेलं हे इथं थांबणार नाही, ते मुख्यमंत्री मंत्रालय जिथपर्यंत त्यांची चौकशी लावायची किंवा काय करायची, त्यांनी काय केलेलं आहे मागे 10 वर्षामध्ये हे लोकांना वाटतं बाबा आमच्या समाजाचा सरपंच आला हे लोक हे करतात, दुसरा समाजाचा आला हे करतात। समाजाचा प्रश्न कुठं आहे, इथं जे माणूस बसतो सरपंचसाठी ते समाज नसतो ना, काय कोणाचा धर्म नसतो, ते समजा समाजाचा नागरिकाचा हे असतो। आता तुम्ही समजत तसं धरून कवरं खाणार इथं आष्टीमधले। आता मूलभूत सुविधाचा दवाखान्याचा प्रश्न आहे, तिथं नगरपंचायतचा प्रश्न आहे, भविष्यामध्ये भेटणारे तालुक्याचा प्रश्न आहे, मागणे केल्याचे आपल्याला काय भेटणार। आज जर समजा यांना प्रत्येक मिटिंगला यांना म्हणलं इथं कचऱ्यासाठी गाडी कमी आहे, नाही म्हणते, अरे वरी निधी मागा ना, शासनला देत नाही का, तुम्हाला दुसरे निधी भेटतात का। असे अनेक प्रश्न आहे जे ग्राम बजेट टाळाटाळी करून आपलं जंगलराज सुरू केलेलं आहे। असंच माझं एक बोलण्यामध्ये आहे, हे मिटण्यासाठी आम्हाला वरचे पर्याय उपोषण असू, आंदोलन असू आणि तक्रार तर मी देणारच वरपर्यंत, जे आजकाल घटना आजपर्यंत झालेली, इतकंच बोलून माझे जे बोलणं मी थांबतो। आज झालेल्या ग्रामसभेमध्ये काही आम्ही प्रश्न विचारले,
त्या प्रश्नाचे उत्तर न भेटता ग्रामसभा बरखास्त करण्यात आली. त्या ग्रामसभेमध्ये आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे आम्हाला ह्या पद्धतीनं आम्हाला हे प्रश्न विचारावे लागायले, कारण की आम्हाला याचे उत्तरच भेटले नाही. तर यासाठी आम्ही काही करू शकत नाही. असे काही प्रश्न होते की आम्ही त्यांना विचारलं होतं, लेखी पद्धतीनंही विचारलं होतं. त्यांच्याकडून आम्ही रिसिप्ट पण घेतली दिलेली. त्यांना विचारलं, ते म्हणले आम्ही दुसऱ्या ग्रामसभेत तुम्हाला याची काय तर पडताळणी करून सांगू. आम्ही हे 7 तारखेला झालेले अर्धवट ग्रामसभेत हे विचारलेले प्रश्न होते, त्यांनी ते पूर्ण आज केली. आज तारीख कोणते कोणते विषय आहेत? ते विषय असे होते की मागील आर्थिक वर्षात ग्रामपंचायत एकूण किती निधी प्राप्त झाला, कोणत्या योजनेतून किती रक्कम आली आणि ती नेमकी कोणत्या कामावर खर्च करण्यात आली, कृपया आकडेवारी माहिती, असं आम्ही ह्या पद्धतीनं त्यांना विचारलं होतं. त्याच्यानंतर अजून मागील वर्षी ग्रामसभेत मंजूर झालेल्या कामापैकी किती कामे पूर्ण झाली, किती बाकी आहेत आणि किती कामावर आत्ता सध्या ग्रामपंचायत काम करते हे त्यांना विचारलं. त्यांनी त्याचं पण उत्तर दिलं नाही. त्यानंतर गावातील पाणी पुरवठा, रस्ते, गटारे, स्ट्रीट लाईट, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांसाठी पुढील 6 महिन्याच्या काय आराखडा आहे ह्याचे आम्ही त्यांना प्रश्न विचारले. त्यांनी ह्याचं काही उत्तर न देता ग्रामसभा संपली असा त्यांनी जाहीर करून टाकले. तर ग्रामसभेत फक्त एवढंच होऊ शकतं का, हे आम्हाला प्रश्न विचारायचे. आपले प्रश्न नाही मार्गी लागले तर पुढं आपली काय दिशा असेल? तर पुढची दिशा जी ग्रामस्थ ठरवतील त्या पद्धतीनं आम्ही पुढच्या त्यांच्या वरच्या वरिष्ठांना याबद्दल अर्ज करून किंवा मग तिथं भेट देऊन हे प्रश्न आम्ही तिथं मांडणार. काय 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 मागण्या आहेत आपल्या? आमची मागणी हीच आहे बाबा, आमच्या जिल्हा परिषद शाळा आहे तिथं बोरिंग आहे, पण तिथं मोटर टाकाना साहेब. त्यांना लयदा सांगितलं, असं 6-7 महिने झाले बोरिंगमध्ये मोटर टाकून, म्हणून ते म्हणतात चोरी जाईल. मी म्हणलं त्यांना जाळी टाकून घेतो, समजा घेतो, पण ते म्हणाले नाही टाकताय, ते पैसेच नाही म्हणले आमचे. पुन्हा ते आमच्या इथं ती अंगणवाडी एक आहे तिथं. आमची अंगणवाडी पहिले इथं होती, आता तिथं हलविण्यात आली. आम्हाला अंगणवाडी आमच्या वस्तीमध्ये पाहिजे, समतानगरमध्ये. ती कुत्रे तिथं पिसाळलेले आमचे लहान लेकरं आहे, तिथं जात नाही. आमची अंगणवाडी आमच्या समतानगरमध्ये पाहिजे आम्हाला. इथलच्या अंगणवाडीचं काय प्रॉब्लेम? पूर्वी होती नाही तर पूर्वी होती, पण ते मॅडम आता तिकडं गेले. इकडं जागा नाही म्हणून तिकडं पाठवण्यात आली. इथलची जागा कुठं गेली? जागा माहीत नाही, ती इथं दिली ती त्यांनी, आता तिकडे गेलेली. आष्टी ग्रामपंचायत जालना जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि ही ग्रामपंचायत सर्वात भ्रष्टाचारी ग्रामपंचायत असे पुऱ्या गावात जगजाहीर झालं. ना रोड, ना नाल्या, दलित वस्तीचा निधी फुलटू, शमशानभूमीचा निधी फुलटू, लोकांच्या समस्याकडे इकडं ह्या ग्रामपंचायतचं अजिबात लक्ष नाही. जर ग्रामपंचायत येत्या 8 ते 15 दिवसात लोकांच्या समस्या जर नाही दुरुस्त केल्या तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे धरणे आंदोलन, एक मोठं आंदोलन करण्यात येईल, हे आमचा इशारा आहे.